रामकृष्ण मी. सध्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि प्रत्येक ठिकाणी सिलेक्टिव्ह अप्रोच हा खूप होत चालली आहे. म्हणजे गुन्हा झाला, की आधी त्या गुन्हेगाराचं विक्टिम कोणत्या जातीचा, विक्टिम कोणत्या धर्माचा, मग गुन्हेगार कोणत्या जातीतला, कोणत्या धर्माचा, या ओळखून मग आपल्याला ठरवायचं असतं, की ह्या घटनेचा निषेध करायचा किंवा किती करायचा, किती जास्त प्रमाणात निषेध करायचा किंवा करायचंच नाही. किती आपण मानसिकरित्या जातीमध्ये, पातीमध्ये, धर्मामध्ये अडकलेलो आहोत. कुठल्याही गोष्ट घ्या, कुठलाही अपराध घ्या, आधी आपण त्या गुन्हेगाराची जातच शोधणार, मग ठरवणार विरोध करायचा की नाही करायचा. प्रत्येक ठिकाणी झालेलं आहे. आपण इतके नीच का झालोय? ही महाराष्ट्राची संस्कृती नाही आहे. मला तर ही आपल्या देशाचीही संस्कृती नाही आहे. आणि या राजकारण्यांनी जात-पात आणि धर्म इतके आपल्या मनात बिंबवलं आहे, की आपल्याला जो अपराध घडलेला आहे त्याबद्दल काहीच वाटत नाही. जेव्हा तो विक्टिम आपल्या समाजाचा नसतो किंवा तो गुन्हेगार जर आपल्या समाजाचा असला तर त्याला विरोध अजिबात करायचा नाही किंवा त्याकडे सरळ सरळ डोळे झाक करून टाकायचं. आणि हीच प्रवृत्ती, हीच मानसिकता आपल्या देशासाठी सगळ्यात घातक आहे. आतंकवादापेक्षा नाही. काहून आपणच आपले खरे शत्रू होत चालले भाऊ. आपल्याला संतांनी शिकवून दिली आहे आणि ह्या टप्प्यावर आपण आज चालत आहोत. हा पूर्ण विरोधाभास आहे. त्यामुळे खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणण्याची सवय आता तरी लावा. आणि जेव्हा आपण पहिले मुघलांच्या गुलामीत होतो, नंतर इंग्रजांच्या गुलामीत गेलो आणि आता आपण राजकारण्याच्या गुलामीत आहोत, विचारसरणीच्या गुलाम आहोत. ही सोडा ही गुलामी आणि खऱ्याला खरं, खोट्याला खोटं हे ठामपणे म्हणाले शिका. केव्हाच कुठेतरी आपण एक माणूस म्हणून जिवंत आहोत त्यासाठी लक्षण ठेवा. नापस